बाईट यांचे या महिलांचे घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी. चिखला तालुका लोणार या ठिकाणी झालेली शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भातील निंदनीय घटना आणि ज्या शिवरायांनी संपूर्ण माता भगिनींना आपल्या प्रत्येक महिलेला आपल्या मातेप्रमाणे सन्मान दिला, परंतु त्या ठिकाणी त्या आमच्या भगिनींच्यावर अन्याय झाला, तिचे कपडे फाडले गेले, तिला मारलं गेलं, या सगळ्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या प्रशासनाला विनंती करतो की ते सगळे तात्काळ 23 जणच अटक झाले, त्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर विविध कलमाखाली त्यांना तुरुंगवास झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी या निमित्तानं आम्ही या ठिकाणी करतो. आज बुलढाण्यातील सर्व शिवप्रेमी चिखला लोणार येथे जी निंदनीय घटना घडली, सन्माननीय सुनीताई यांना ज्या पद्धतीनं तिथल्या समाजकंटकांनी अमानुषपणे मारहाण केली आणि संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा पुतळा हटवण्यासाठी जे निंदनीय कृत्य केलं त्याचा निषेध म्हणून सुरुवातीला आम्ही संगम चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी निदर्शनं केले आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तर आमच्या भगिनीला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि या पद्धतीनं जे समाजकंटकांनी निंदनीय कृत्य केलेलं आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भातला, त्या भगिनीवर जो अमानुष अत्याचार केलेला आहे, तिच्यावर भ्याड असा जो हल्ला केलेला आहे, तर तिलासुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आणि अनेक आरोपी अजूनही बाहेर आहेत, मोकाट सुटलेले आहेत, तर त्यांना वेळीच पोलिसांनी पकडलं पाहिजे. आणि आता त्या घटनेनंतर याला दोन जातीचा जो संघर्ष असं स्वरूप मिळतं आहे, तर त्याला प्रशासनाच्या शासनाच्या वतीनं सगळ्यांनी सामाजिक संघटनांनी ती भूमिका घेऊन जे कृत्य घडलेलं आहे त्या कृत्याच्याच बाबतीत यावर कारवाई झाली पाहिजे. हे ज्या पद्धतीचं स्वरूप मिळतं आहे, आता वेगवेगळ्या सामाजिक संघटना यामध्ये उतरत आहेत. आज तिथं एक मोठ्या पद्धतीचं एका विशिष्ट समाजाच्या वतीनं आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. तर मला वाटतं की याच्याकडे सामाजिक दृष्टिकोन किंवा जातीचा विषय म्हणून न पाहता हा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा विषय आहे. छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीनं आपल्या लेकीबाळींना सन्मान दिला, तर त्या लेकीबाळींच्या सन्मानाचा विषय म्हणून याकडे पाहायला गेलं पाहिजे असं मला वाटतं. जय जिजाऊ जय शिवराय सगळ्यांना. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, चिखला तालुका लोणार येथे जी घटना घडली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात एका महिलेला मारहाण झाली, तिचे वस्त्र फाडण्यात आले, हे अतिशय निंदनीय आहे. त्या गोष्टीचा निषेध म्हणून आणि त्या आरोपींना ताबडतोबीनं शिक्षा व्हावी, ते अजूनही मोकाट फिरतात आहे, त्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी निवेदनासाठी आम्ही इथे बुलढाण्यातील शिवप्रेमी सगळे जमा झालेलो आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, सबंध हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. मंदिराचा कळस असो, दारासमोरील तुळस असो किंवा माता भगिनीच्या कपाळावरचं भाई कुंकू असो, हे महाराजांमुळे दिसतंय. हे कदाचित काही समाजकंटक विसरलेले आहेत आणि महिला भगिनी पुढे आल्यानंतर तिला जी मारहाण झाली निंदनीय आहे. काल आम्ही तिथे जाऊन आलो, अक्षरशः ते पुरुष त्या महिलेला चावलेले आहेत, हे जनावरासारखी मारहाण झालेली आहे. त्यामुळे त्या आरोपींना ताबडतोबीने अटक करून शिक्षा करण्यात यावी या निमित्ताने आम्ही इथे विनंती करण्यात आलो.